शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना घेराव, सोयाबीन कापूस भाववाढी संदर्भात केली मागणी। यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय राठोड यांना घेरून सोयाबीन व कापूस पिकाच्या दरवाढी संदर्भात शेतकरी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी मागणी केली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा पद्धतीची निदर्शने प्रदर्शने चालूच राहतील, अशी स्पष्ट भूमिका यावेळी माननीय मंत्री महोदयासमोर निदर्शने करणाऱ्या शेतकरी बांधवांनी व्यक्त केली। श्री गणरायांच्या आगमनाच्या दिवशी श्री गणेशाला नमन करून राजमाता माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संत सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्थानिक यवतमाळ शहरातील समता मैदान येथे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मायबाप मोठ्या प्रमाणामध्ये श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मूर्ती खरेदी करण्याकरिता येत असतात। त्या अनुषंगाने सोयाबीन कापूस दरवाढ, पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची 100% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 7 सप्टेंबरला दुपारी 12च्या सुमारास सोयाबीन व कापूस पिकाच्या माळा करून गड्यामध्ये घालून निदर्शने केली। यावेळी शेतकरी प्रकाश कांबळे, अनिल चौरे, अभय अनासाने, अतुल झोपाटे, कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे, नरेश खोब्रागडे, कृष्णा पुसनाके, सचिन मनवर व जिल्ह्यातील शेतकरी मायबाप उपस्थित होते।